तुमची जर तूळ रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. तूळ राशीच्या मंडळींनो, 5 जुलैनंतर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येणारी एक व्यक्ती, नाव ऐकून डोळे पाणवतील. तूळ राशीच्या मंडळींनो, 5 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे, ज्याची तुम्ही कदाचित अनेक दिवसापासून वाट पाहत होता. ग्रहांची बदलणारी चाल आणि राशी स्वामी शुक्राची विशेष कृपा तुमच्या घरामध्ये आनंदाचे नवीन पर्व सुरू करण्याचे संकेत देत आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात अशी एक व्यक्ती प्रवेश करणार आहे, जिचं नाव ऐकताच तुमचे डोळे न कळत पाणवतील. कारण ती व्यक्ती फक्त एक माणूस नसेल, तर तुमच्या आयुष्यात हरवलेलं प्रेम, आपलेपणा आणि आनंद पुन्हा घेऊन येणारी नियतीची सुंदर भेट असेल. आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ती तुमच्याशी भूतकाळाशी संबंधित आहे का, की एखादी अशी व्यक्ती आहे जिचं तुम्ही मनोमनी आठवण काढत होतात? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणते मोठे बदल घडणार आहेत? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा महत्त्वाचा ज्योतिषीय सल्ला देणार आहे, ज्यामुळे तुम्ही या शुभ संधीचे स्वागत योग्य पद्धतीने कराल. जर तुमची सुद्धा स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये ही कमेंट सगळ्यांनी केली पाहिजे की हो, माझ्या घरी पण स्वामी येणार आहेत, माझ्या घरी एक व्यक्ती येणार आहे, किंवा माझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. ज्यांची स्वामींवर श्रद्धा असेल तो प्रत्येक व्यक्ती हा कमेंट केल्याशिवाय राहणार नाही. चला तर मंडळी, आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मग जाणून घेऊया 5 जुलैनंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा आवश्यक सल्ला घ्या. 5 जुलैनंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि भाग्यवान आहे. तुमचे राशी स्वामी शुक्र ग्रह शुभ स्थितीत प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत दिसून येतात. अनेक दिवसापासून घरातील वातावरण जड वाटत असेल, मनावर ताण असेल, किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सतावत असेल, आता त्या परिस्थितीत बदल होण्याची वेळ आली. कारण नियती तुमच्या दारात अशी एक व्यक्ती पाठवणार आहे, जिच्या आगमनाने तुमच्या घरातील निराशा दूर होईल आणि आनंदाने वातावरण येईल. ज्योतिषशास्त्रानुसार चौथा भाव हा घर, कुटुंब, आईचे प्रेम आणि मानसिक शांततेचा कारक आहे. मंडळींनो, मानसिक शांतीचा कारक असतो. 5 जुलैनंतर या भावावर शुभ ग्रहांची दृष्टी पडत असल्यामुळे तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचे संकेत येत आहेत. ज्या व्यक्तीपासून तुम्ही परिस्थितीमुळे दूर झाला होतात, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. तिच्या पुनरागमनामुळे तुम्हाला असं वाटेल की स्वामींनी तुमची मनापासून केलेली प्रार्थना ऐकली. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही व्यक्ती माहेरची असू शकते, काहींसाठी जुना मित्र मैत्रीण असू शकते, तर काहींसाठी भाऊ बहीण किंवा जवळचा नातेवाईक असू शकतो. तिचे नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतील, डोळ्यात न कळत अश्रू येतील. त्या व्यक्तीच्या नावामध्ये प्रेम, आपलेपणा आणि अनेक न बोललेल्या भावना दडलेल्या होत्या. ही व्यक्ती फक्त भावनिक आधार देण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आहे. त्याचबरोबर ज्यांचं नवीन लग्न झालंय, म्हणजेच की ज्यांचं नवीन लग्न होऊन त्यांना मूलबाळ नाही आहे, जसं की त्यांना भरपूर वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले, त्यांना सुद्धा मूलबाळ नाही, तर या 5 जुलैच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी किंवा तुमच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण नक्की जन्माला येणार आहेत. तर ही गोष्ट तुम्ही प्रत्येक पानावर लिहून ठेवा, हा एकही शब्द खोटा ठरणार नाही. तर पहा मंडळी, तिच्या आगमनामुळे घरातील गैरसमज दूर होतील, संवाद वाढेल आणि अनेक दिवसांनी घरात पुन्हा हसण्याचे आवाज येतील. तुम्हाला असं वाटत असेल की जणू तुमच्या आयुष्यातील हरवलेला तुकडा पुन्हा मिळाला. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणता मोठा बदल होणार आहे? आता पुढील संकेत अजिबात चुकवू नका. 5 जुलैनंतर शुक्राची अनुकूलता तुमच्या नातेसंबंधांना नवीन दिशा देणार आहे. ज्या नात्यामध्ये कटुरता निर्माण झाली होती, ती पुन्हा गोड होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही आशा सोडली होती, तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकते.
आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. एखादी आनंदाची बातमी, नोकरीची संधी, व्यवसायातील प्रगती किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे या शुभ बदलामध्ये त्या व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात भाग्याचे दार उघडणारी ठरू शकते. जे व्यक्ती मानसिक तणावातून जात आहेत त्यांच्यासाठी हा काळ नव्या आशेचा किरण घेऊन येईल. तुमच्या भावना समजून घेणारी तुमच्या दुःखात सहभागी होणार आणि तुम्हाला पुन्हा हसवणारी व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे. तिच्या सहवासामुळे तुमच्या मनावरील ओझे कमी होईल. ही भेट पूर्णपणे अनपेक्षित असू शकते. अचानक आलेला फोन किंवा एखादा मेसेज, कौटुंबिक कार्यक्रम किंवा शुभ प्रसंगाच्या निमित्ताने ही भेट घडू शकते. सुरुवातीला तुम्हाला विश्वास अजिबातच बसणार नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा केवळ योगायोग नाही तर स्वामींचा आशीर्वाद आहे. एक छोटीशी चूक हे शुभ फळ तुमच्यापासून दूर करू शकते. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. आता ती चूक कोणती, पुढे नेमकं काय आहे मी ते देखील तुम्हाला सांगते, कारण त्यातच तुम्हाला तुमच्या जीवनाचा नवीन मार्ग सापडू शकतो. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलंच असेल तर कमेंटमध्ये हो माझी पण तूळ रास आहे नक्की लिहा. 5 जुलैनंतर घरामध्ये धार्मिक किंवा शुभ कार्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादा वाढदिवस, साखरपुडा, लग्न समारंभ, पूजाविधी किंवा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने ही व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते. तिच्या आगमनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही व्यक्ती संतांशी संबंधित असू शकते. दूर राहणारी मुले किंवा नातवडे घरी येऊ शकतात. त्यांच्या सहवासामुळे घरात पुन्हा चैतन्य निर्माण होईल. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधानी आणि आनंद झळकताना दिसेल. या रागात मंडळींनो, या काळात राग, अहंकार आणि हट्टीपणा टाळणं आवश्यक आहे. जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका. क्षमा आणि समजूतदारपणा स्वीकारा, कारण कधीकधी नाते जिंकण्यासाठी स्वतःहून एक पाऊल पुढे टाकावे लागते. तुमच्या मनातील अनेक प्रार्थना आता पूर्ण होण्याचे मार्गावर आहेत. स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. फक्त संयम आणि विश्वास सोडू नका. योग्य वेळ आली की नियती तुम्हाला तुमच्या हक्काचे सुख नक्कीच देईल. मंडळींनो, आता सर्वात महत्त्वाचा संकेत, या व्यक्तीच्या आगमनानंतर तुमच्या भाग्यात कोणते मोठे परिवर्तन होणार आहे. शेवटचा भाग तुमच्यासाठी अत्यंत खास आहे, त्यामुळे नक्की पहा. या काळात शुक्रवारी स्वामींचे नामस्मरण करा, घरातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला मदत करा. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला मिळू लागतील. ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू लागेल. तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी ही व्यक्ती दुःख देण्यासाठी नाही तर हरवलेले सुख परत देण्यासाठी येत आहे. तिच्या एका भेटीमुळे अनेक वर्षाच्या वेदना हलक्या होईल. तिच्या शब्दामध्ये तुम्हाला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही मनापासून हसू लागाल. तूळ राशीच्या मंडळींनो, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवतो, पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सकारात्मक हेच खरे भाग्य उजळवतात. त्यामुळे 5 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचं स्वागत करा, कारण तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी ती व्यक्ती ही केवळ एक व्यक्ती नसून स्वामींच्या कृपेने आलेला आशेचा किरण ठरणार आहे. तिचं नाव ऐकून तुमचे डोळे पाणवतील, कारण ती तुमच्या आयुष्यात हरवलेलं प्रेम, आपलेपणा, आनंद पुन्हा परत घेऊन येणार आहे. आज आपण जाणून घेतलं की 5 जुलैनंतर ग्रहस्थिती तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरात आनंदाचे नवे संकेत घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती कोण असेल हे काळच मंडळींनो, हे काळच ठरेल, पण त्याच्या आगमनामुळे तुमच्या घरात पुन्हा प्रेम, आपलेपणा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता प्रबळ आहे. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवतं, पण श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म हेच खरं भाग्य उजळतात. त्यामुळे कोणत्याही नात्याला प्रेमाने जपा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला घरामध्ये अडीअडचणी येत असेल तर मी तुम्हाला एक छोटासा घरगुती उपाय सांगते. तो प्रत्येक ताईंनी आणि दादांनी किंवा तुमच्या मुलांनी जरी केला तरीही काही हरकत नाही. तर हा उपाय असा आहे, दर गुरुवारी तुम्ही स्वामींचे किंवा दत्तगुरू महाराजांचे 11 किंवा 9 गुरुवार करा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे गुरुवार करत असताना तुम्हाला घरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून गुरुवारी घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे, स्वामींचा अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर
तुम्हाला जो काही तुमचा उपवास असेल तर उपवासामध्ये तुम्ही फळाहार घेऊ शकता किंवा तुमच्या जे काही उपवासामध्ये तुम्ही खात असाल तर ते देखील तुम्ही घेतलं तरी चालेल. फक्त मांसाहार पदार्थ गुरुवारी बनवू नका. त्याचबरोबर 108 वेळा किंवा 51 वेळा 108 वेळा किंवा 51 वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून पहा. तुम्हाला असं वाटेल की घरामध्ये नक्कीच स्वामी आहेत. ज्यांनी पण हा उपाय केला आहे ना त्यांच्या घरामध्ये स्वामींची कृपादृष्टी कायम राहिली आहे. पण हा उपाय करत असताना कोणाशीही बोलू नका, मागे वळून बघू नका, मनामध्ये कोणाबद्दल भेवा काही ठेवू नका, कडू ठेवू नका. जे आहे ती श्रद्धा खऱ्या मनाने ठेवा आणि जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे ही कायम लक्षात ठेवत राहा. तर मंडळींनो, तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अखंड लक्ष्मी नक्की नांदेल. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.